मित्रांनो, गुड मॉर्निंग. सिक्स्थ सायन्सचे आपण 2 चॅप्टर आपण कव्हर केलेले आहेत. वी हॅव टू कंटिन्यू विथ आवर थर्ड चॅप्टर. सो टुडे वी विल स्टार्ट आवर थर्ड चॅप्टर. I will open my book, then you will understand. If you have book and notebook, please open it. पुस्तकं जवळ ठेवायला मी सांगितलेले आहे तुम्हाला. ठीक आहे. The name of our topic is diversity in living things and their classification. Right. So we have to recall what we have learned before. आपण आधी काय पाहिलंय वाचूयात. In which sphere of the earth do living things exist? अर्थच्या कोणत्या भागामध्ये लिव्हिंग थिंग्स आहे? पाण्यामध्ये आहे का? आहे. साऊथ पोलकडे आहे का? आहे. नॉर्थ पोलकडे आहे का? आहे. आणखी जमिनीवर तर आहेच आहे. मग बर्फाळ प्रदेश वगैरे वगैरे आपण सगळं पाहिलेलं. The geographical conditions at different places on the earth are very different. We find that living things exist in all these diverse conditions when we live in a certain place. We adjust to the conditions there. Various types of living things have survived because of their ability to adjust themselves to the conditions in their surrounding. त्यांच्या सराउंडिंगला ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून हे जे सजीव आहेत ते सजीव काय करतात, त्यांच्यामध्ये काही बदल घडवून आणतात. तर ते बदल कशा पद्धतीने घडवतात, काय करतात याच्याविषयी आपण या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहेत. आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक? असं काय सांगू शकता का? नाही सांगू शकत. म्हणून आपण त्या आता प्लांट आणि ॲनिमल पैकी प्लांट्स मधला आपण पार्ट्स पाहूया. सो डायव्हर्सिटी इन प्लांट्स. चित्र पाहताय तुम्ही, काय लक्षात येतं या चित्रामध्ये तुम्हाला? सर्व झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची, काही छोटे आहेत काही मोठे आहेत, काहींचे कलर हिरवे आहेत काहींचे पिवळसर झालेले आहेत, बरोबर. आणखी काय पाण्यामध्ये, इथं पाणी साठलेले तर पाण्यामध्ये असतील का रे? पाण्यामध्ये असतील. काही नॅचरली उगवलेले आहेत, काही आपण स्वतःहून लावलेले आहेत. ठीक आहे, बघूयात काय म्हणतात. व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट. गवत कसं आहे? शॉर्ट. while others are tall and have a canopy. काहींची कॅनोपी टाईप. some plants grow underwater. काही पाण्यामध्ये आहेत. while some other float on water. काही जण पाण्यावर तरंगतात. काही plants. we find that some plants grow even in desert. काही वाळवंटामध्ये पण उगवतात. moreover we find that there is a lot of variety in same type of plants. आणि एकाच प्रकारच्या प्लांट्स मध्ये अनेक व्हरायटी तुम्हाला दिसून येते. फॉर एक्झाम्पल, देर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस ऑर व्हीट. म्हणजे तांदळामध्ये तुम्हाला माहिती आहे कोलम तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळ आहे, बासमती तांदूळ आहे, बरोबर. काय आणखी तुकडा वगैरे असं काय काय बरेचसे नाव आहे. ठीक आहे, HMT म्हणतो. डिफरंट टाइप्स ऑफ रोजेस. गुलाबामध्ये आपण टाईप बघितलेले आहेत. लाल असते, छोटा असते, मोठा असते, पिवळ्या कलरचं असते. कलर तर आहेतच पण त्याला शेप मध्ये त्याच्या किती पाकळ्या आहेत काय आहेत त्याच्यानुसार पण आहेत. आंब्यामधले प्रकार तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे केशर असेल, हापूस असेल, मानकुरी असेल, रायपूर असेल, कर्नाटकी असेल वगैरे. ऑफ डिफरंट फ्लेवर्स. सम प्लांट्स ग्रो इवन विदाउट स्टेम्स. काही प्लांटला स्टेमच नसतात. उदाहरणार्थ निवडुंग वगैरे, कोरफड. म्हणजे असं खास स्टेम नाही, पान म्हणजेच त्याचा स्टेम. काहींना लिव्ज नसतात. उदाहरण काय सांगता येईल लिव्ज नाही असं? ठीक आहे, लगेच नाही सांगता येणार, पण तेच कोरफडला आता स्टेम आहे म्हणलं तर लिव्ह नाही आहेत म्हणूया किंवा निवडून म्हणूयात आपण. त्याला पान नाही, मग कोड हेच पानासारखं.
or roots. These are very different from ordinary plants. Let us study this diversity among plants. आणि मग अशा पद्धतीचं विविधता जी आहे त्यामध्ये आपण आता यात चर्चा करणार आहे. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. हे तुम्हाला माहिती आहे, मागच्या चॅप्टरला पाहिलेलं आहे आपण की हे सर्व प्लांट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे घेतात आणि ऑक्सिजन टाकतात. कोणाच्या सोबत? सनलाइट सोबत, राईट. सनलाइट सुरू असताना हे काम ते करतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ॲटोट्रॉपिक प्लांट्स. याला स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे याला ॲटोट्रॉपिक प्लांट्स असं म्हणतात. ठीक आहे, हे डेफिनेशन लिहून घ्या. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. सच प्लांट्स आर कॉल्ड ॲटोट्रॉपिक प्लांट्स. तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, व्हॉट इज ॲटोट्रॉपिक? एक्झाम्पल, द hibiscus, pomegranate, periwinkle. Some plants like funguses, loranthus, dodder use other plants for food and are said to be heterotrophic. हे बघा, म्हणजे हिबिस्कस किंवा डाळिंब वगैरे हे जे आहेत ते काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण काही फंगस आहेत पहा, म्हणजे बुरशी, लोरॅन्थस, डॉडर, म्हणजे त्याला झाडावर अशी वाढलेली कवटं वगैरे म्हणतो की नाही आपण, तर ही सगळी जी कवक म्हणतात त्याला, कवक वगैरे हे जे आहेत, तर हे काय करतात, दुसऱ्याचं अन्न घेऊन काय करतात, जगतात. तर अशा प्लांटला हेट्रोट्रॉपिक असतात. लिहून घ्या लगेच. सम प्लांट्स लाईक फंगसेस यूज अदर प्लांट्स फॉर फूड. दुसरी झाडं हे स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अँड आर सेड टू बी हेट्रोट्रॉपिक. लिहिलं? ओके. प्लांट्स लाईक द पिचर प्लांट इवन कंझ्युम इन्सेक्ट्स. हे इथं चित्रात दिसते का? हे काय, ह्याला पिचर म्हणतात, पिचर प्लांट. हे काय करतं, स्वतःच्या ह्याच्यामध्ये असं सगळे इन्सेक्ट, किडे छोटे छोटे असं येऊ देतं आणि ते तोंड बंद करत. म्हणजे हे काय करतात, किडे खाणारे प्लांट असते. तर प्लांट्स लाईक पिचर प्लांट इवन कंझ्युम इन्सेक्ट. ते काय करतं, इन्सेक्ट खातं. तर दे आर कॉल्ड ॲज इन्सेक्टिव्हरस. ठीक आहे, म्हणजे 3 टाईप पाहिले आपण. वन इज ॲटोट्रॉपिक, सेकंड इज हेट्रोट्रॉपिक आणि थर्ड वन इज इन्सेक्टिव्हरस. ॲटोट्रॉपिक म्हणजे दे मेक देअर फूड ओन. ओके, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हेट्रोट्रॉपिक म्हणजे दे use their food from other plants, right? That is heterotrophic. And some are, they are consume insects. That plant are called as insectivorous. हे 3 टाईप आपण आता पाहिले. चित्रामधले तुम्हाला काय ओळखीचे येत आहेत का? हे कसली तर अमरवेल आहे, ही सदाफुली आहे, ही आत्ताची पिचर प्लांट आहे. हे नाही ओळखू. ठीक आहे. द स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट structure can generally be divided into 2 parts: the stem which grow above the ground and the root which grow below the ground surface. कोणत्याही प्लांटचं वर्गीकरण असं केलं जातं की जमिनीच्या वर दिसणार आणि जमिनीच्या खाली. द रूट, स्टेम अँड लीव्स आर द मेन पार्ट्स ऑफ प्लांट्स. रूट म्हणजे मुळं, स्टेम म्हणजे खोड आणि लीव्स म्हणजे पान. फ्रॉम टाइम टू टाइम प्लांट्स बिअर फ्लॉवर्स फॉर रिप्रोडक्शन. आणि एका प्लांट पासून दुसरं तयार करणं किंवा फळं तयार करणं हे कशाचं काम आहे? त्याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. रिप्रोडक्शन. तर हे कोण करतं? फ्लॉवर्स. फ्लॉवर्स आर ट्रान्सफॉर्म इन टू फ्रुट्स. कशा पद्धतीनं? ते काय करतात? फ्रुट्समध्ये तयार करतात. फ्लॉवर्स कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू फ्रूट. देन फ्रूट हॅव सीड्स. मग फ्रूटमध्ये काय असतात? सीड्स. अँड सीड गिव्स राईज टू न्यू प्लांट. म्हणजे रिप्रोडक्शन प्लांटचं कशा पद्धतीनं होतं रे? तर फ्लॉवर काय करतात? त्याचं रूपांतर फ्रुट्समध्ये सीड असतात आणि सीड काय करतात? नवीन प्लांट तयार करतात. दिस प्रोसेस इज रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके, इथं चित्र दिलंय पहा छान. या चित्राकडे व्यवस्थित पहा.
तुमच्या लक्षात येईल काय काय आहेत रे याचे पार्ट. राईट, हे काय आहे रे, हे काय रूट. ओके, हे काय आहे, हे उभं सगळंच. हे काय आहे स्टेम. हे काय आहेत रेड कलर ग्रीन कलरचे फ्रूट्स. ओके, हे काय आहे लीफ. आणि हे छोटी छोटी काय आहेत फ्लॉवर. राईट, आता हे सांगायला नको, आपल्याला माहितीच आहे, पण आता आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे कशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. फ्लॉवर रीड करूयात आपण. दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट. फ्लॉवर आले की असं झाड एकदम उठून दिसते. राईट, इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक which may be long or short. A flower has a typical color and shape. The flower is an important means of reproduction. Flower is an important means of reproduction. Okay. म्हणजे रिप्रोडक्शन साठी महत्वाचा दुवा म्हणून ते काम करतं. लीप काय करतं, द लीप इज अ फ्लॅट. फ्लॅट म्हणजे राहायचं फ्लॅट नाही, फ्लॅट म्हणजे चपट. राईट, इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड. प्रोडक्शन म्हणजे अन्न तयार करण्यासाठी मदत करतं. लिव्ज आर मेनली ऑफ टू टाइप्स, सिंपल अँड कंपाऊंड लिव्ज. इथं दोन चित्र दिलेत पहा लीफचे. हे सिंगल अशा पद्धतीचं पान असेल त्याला काय म्हणतात सिंपल लीफ, आणि हे कंपाऊंड लीफ म्हणजे गुलाबाचं थोडं. ठीक आहे, उदाहरण पण दिलेले आहेत. म्हणजे जास्वंदाचं जे असतं ते सिंपल पान, आणि हे काय याला काय म्हणतात कंपाऊंड लीफ म्हणतात. एकाच ह्याला अनेक अशी छोटी छोटी पानं असतात. ठीक आहे, देन स्टेमचं काय काम आहे रे, द हाईट शेप अँड साईज ऑफ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम. ओके, द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रोडक्शन, कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. ते काय करतं की हेल्प करतं सगळ्यांना. आता पानं कोणावर असतात बसलेली, हे स्टेमवरच असतं. पानांना पाणी पुरवायचं काम कोण करतं, स्टेम करतं. पानांमधलं अन्न दुसरीकडे घेऊन जाण्याचं काम कोण करतं, स्टेमच करतं. राईट, म्हणून त्याला कंडक्शन म्हणतात. आणि मग पानाने बनलेलं अन्न साठवून कोण ठेवतं, तर ते देखील कोण ठेवतं, स्टेमच ठेवतं. इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. इट गिव्स सपोर्ट टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट, आणि ते सपोर्ट देतात. राईट, आता फ्रुट्स बघूया. फ्रुट्स हॅव डिफरंट शेप्स. अनेक प्रकारचे शेप फ्रुट्स मध्ये असतात डिपेंड ऑन प्लांट. फ्रुट्स कंटेन वन ऑर मोर सीड्स. काही मध्ये मँगो असेल तर एक सीड असेल, टोमॅटो असेल तर अनेक सीड असतील. राईट, द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ऍक्च्युअली फ्रुट्स. पॉड्स म्हणजे पॉड्स ऑफ बीन्स म्हणजे शेंगा, लक्षात येते, बीन्स अँड पीज आर ऍक्च्युअली फ्रुट्स. तर त्या शेंगामध्ये जे असणारे असतात त्याला काय म्हणतात, फ्रूट असं म्हणतात. हे रूटचे आता प्रकार आणि काय, रूट काय करतं, रूट होल्ड द सॉइल फर्मली अँड अँकर द प्लांट. मातीला असं पकडून ठेवतं आणि झाडाला अजिबात पडू देत नाही. ओके, मेन फंक्शन ऑफ द रूट आर टू ऍब्सॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द सॉइल. जमिनीमधून जे पाणी येतंय ते पाणी स्वतःकडे ओढून घेणं, जमिनीमध्ये असणारे घटक मूलद्रव्य हे काय करायचं प्लांटला द्यायचं काम कोण करतं, ओढून देण्याचं काम कोण करतं, रूट करतं. द रूट्स ऑफ द कॅरट अँड रॅडिश आल्सो स्टोअर फूड्स. मात्र अपवादात्मक म्हणजे मुळा असेल आणि गाजर असेल समजा, तर हे काय करतं, रूट पण आहे ते अन्न पण स्वतःकडे साठवून घेतं. म्हणून तर गाजर असं जमिनीत मोठंच्या मोठं निघतं. बरोबर. देअर आर टू टाइप्स ऑफ रूट्स, टॅप रूट अँड फायब्रस. तुम्ही पाहिलं असेल अशा पद्धतीचे रूटमध्ये प्रकार आहेत. एकदम फायब्रस म्हणजे कांद्यासारखे, लसणासारखे अशा पद्धतीने असतात. आणि हे मोठी जेवढी झाडं आहेत त्यांचे कशा पद्धतीनं टॅप रूट टाईपमध्ये, म्हणजे एक मोठं थोडं असतं आणि त्याला छोट्या छोट्या अशा कांद्या असतात, त्याला काय म्हणतात, टॅप रूट असं म्हणतात. समजलंय तुम्हाला. पुन्हा एकदा बघा, झाड तर सगळ्यांनाच माहिती आहे, प्रत्यक्षात काय करायचं, एखादं झाड बघून असं ड्रॉ करायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आता नोटबुक मध्ये काय करायचं, एक छान असं
झाड म्हणजे अगदी हेच नाही, सहज आपली सरळ लाईन ओढायची, त्याला स्टेम म्हणायचं, 4-5 पानं काढायची, त्याला पानं म्हणायची, त्याला फुलं काढायची, फ्लॉवर फ्रुट्स काढायचे. तुम्हाला आवडेल तसलं फ्रूटचा आकार काढा, पण असं करू नका की झाड छोटं फ्रूट मोठे, राईट. तर झाडाच्या आकारातच असं झालंय, झाड खूप छोटं आणि फ्रूट असे मोठे आलेत, असं होईल का? होत नाही, बरोबर. म्हणून त्याला साजेसं असं काढा. त्यानंतर मुळं पण तशीच, नाहीतर जेवढं झाड उंच गेलंय तेवढी मुळं खाली, तसं नका. मूळ पण याचा आधार घेऊन, या चित्राचा आधार घेऊन तुम्ही काय करायचंय, मुळं पण ड्रॉ करायचं. ओके. आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बघूयात, का क्लासिफिकेशनची गरज आहे. अप टू नाउ इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड. असे लाखो प्लांट्स अवेलेबल आहेत. While studying the diversity in plant, they are classified for the sake of convenience on the basis of the similarities and differences in their structure, their organs and their other characteristics. म्हणजे जसं माणसांमध्ये आपण काही म्हणजे असे त्याचे गट पाडलेले असतात. गट कशा पद्धतीनं, शेतात काम करणारे, शाळेला जाणारे, त्यानंतर वय झालेले घरी आजी आजोबा असं घरी बसून जे असतात त्यांचे, बरोबर. आणि मग त्या वयानुसार आपण त्यांचं कसं वर्गीकरण करतो, कामानुरूप कसं आपण त्यांचं वर्गीकरण करतो, तशा पद्धतीनं सगळ्या प्लांट्सचं क्लासिफिकेशन केलेलं असतं. आणि मग त्याच्या उंचीनुसार असेल, त्याच्या पानांच्या प्रकारानुसार असेल, त्याच्या फुलांच्या प्रकारानुसार असेल, म्हणजे सगळी आपण कसं म्हणतो फुलझाड, बरोबर. फुलझाडामध्ये आंबा येतो का रे? नाही येत. फुलझाड म्हणले जास्वंद आली, शेवंती आली, बरोबर. मग हे कसं डोळ्यासमोर येतं? फळझाड आहे. फळझाड म्हणले वडाचं झाड येतं का तुमच्या डोळ्यासमोर? नाही. मग आंबा असेल, चिकू असेल, चिंच असेल, हे कसे फळझाड. मग हे क्लासिफिकेशन काय आहे, इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि याची गरज आहे. मग एक सायंटिस्ट होता, इथं पहा सायंटिस्टचं नाव इथं दिलेलं आहे, द सायंटिस्ट कार्लस लिनियस. ठीक आहे. कार्लस म्हणतात बरं का, कार्लस नाही म्हणत त्याला, कार्ल लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. इनिशियली इट वॉज हिज मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज युज्ड बाय ऑल. तर यानं प्रत्येक प्लांटला एक असं सायंटिफिक नाव दिलं होतं की जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलं तर त्या प्लांटला, म्हणजे आपल्याकडे समजा आता चिलर आहे, चिलरला दुसरीकडं विडी बाबळ म्हणतात, अजून तिसरीकडे अजून तिसरं काय तर म्हणतात. तर हे असं वेगवेगळी नावं त्याला असण्यापेक्षा एकच सायंटिफिक असं नाव असलं पाहिजे, असा विचार याने कार्ल लिनियसनं केला आणि प्रत्येक याला एक 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 नाव त्यांनी देऊन टाकलं, राईट. अशा पद्धतीचं एक टेबल करायला सांगितलं इथं. टेक अ राऊंड थ्रू अ गार्डन. आपल्या आजूबाजूला तुम्ही फिरायचं आहे आणि एक टेबल बनवायचं. काय टेबल आहे बघा. तर या टेबलमध्ये हे सगळं लिहून घ्यायचं. घेतल्यानंतर इथं समजा पहिलं झाड इथं रोज घेतलंय, गुलाब आहे. तर गुलाब, वेअर डज द प्लांट ऑकर ग्रो. हे कुठं, जमिनीवर येतं, पाण्यात येतं का, कुठं येतं? तर जमिनीवर येतं. ठीक आहे. इथं इथं लिहायचं ऑन द सॉइल. ओके. नेचर ऑफ द स्टेम, याचं नेचर काय आहे, मग त्याचा कलर काय आहे, बार्क काय आहे, हार्ड आहे का सॉफ्ट आहे, हे इथं लिहायचं. हाईट काय आहे, खूप उंच जातं का गुलाबाचं झाड? नाही. असं गवतासारखं लहान राहतं का? नाही. तर मग काय, मिडियम, बरोबर. मग शॉर्ट, मिडियम, टॉल, असं व्हेरी टॉल, असं याचं क्लासिफिकेशन करायचं. ब्रँचेस त्याच्या कशा असतात, त्याला काटे असतात नसतात, बरोबर. तर ते इथं लिहायचं. लिव्ज कशा असतात, जसं मगाशी आपण बघितलं सिंपल लिव्ज आणि कंपाऊंड लिव्ज. तर गुलाबाचे कसे असतात, कंपाऊंड लिव्ज असतात, ते तिथं लिहायचं आहे. फ्लॉवरचा कलर कसा असतो, वास कसा असतो, शेप कसा असतो, ते तिथं लिहायचं. नेचर ऑफ द फ्रूट, याला फळं येतात का, येत असले तर ते हार्ड आहेत की सॉफ्ट आहेत, टेस्टी आहेत की नाही आहेत, कलर कोणत्या कलरचे आहेत. तर ही सगळी माहिती तुम्ही काय करायचे, या चार्टमध्ये टाकायचे आणि त्याचा उपयोग काय आहे. ओके. तर असं टाकल्यानंतर आणि तुम्हाला अभ्यासाला म्हणून फक्त काय करायचे आहेत, 5च बनवायचे आहेत.
5 मध्ये एक फळझाड असलं पाहिजे, एक फुलझाड असलं पाहिजे. ठीक आहे. एक फळझाड, एक फुलझाड, एक आपल्या पिकामधलं असलं पाहिजे, कडधान्य म्हणून. ठीक आहे. मग ज्वारी, मका, बाजरी, काही तुम्हाला जे आवडेल ते घ्या तुम्ही. ठीक आहे. तर 3 झाले. चौथं मोठं घ्यायचं, म्हणजे वड, आंबा अशा पद्धतीने घ्यायचं. रबर. तर हे एक प्लांट घ्यायचे. आणि 5वं घ्यायचं एकदम जमीन लेवलला असणार, म्हणजे हरळे असेल, लोणा म्हणतो आपण त्या लोणा असेल, बरोबर, म्हणजे असं गवत म्हणून वापरतात किंवा ज्याचा काही उपयोग नाही अशा पद्धतीचं, किंवा ज्याला तण म्हणतो आपण. ठीक आहे. तर असे वीड्स, तर त्यामधले एक घ्यायचं. काय काय घेणार? एक फ्लॉवर प्लांट, एक फ्रुट्स, एक जनरल म्हणजे बनियान वगैरे या टाईपमध्ये. ठीक आहे. 3. एक ग्रास घ्यायची आणि एक काय घ्यायची, आपलं क्रॉप घ्यायचं, म्हणजे मेज असेल, ज्वारी असेल, त्या टाईप. राईट. असे 5 घेऊन तुम्ही वर्गीकरण करायचं. आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये अजून काय सांगतायत बघूया. वी कॅन इझिली नोटिस द डिफरन्स इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट्स इन आवर सराउंडिंग्स. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन. काय इथं दिसतंय? डायव्हर्सिटी इन प्लांट्स. बघा, इथं इथं पण तोच फरक दिसतोय. आता ह्या आळूला जास्त पाणी लागणार आहे, केळीला जास्त पाणी लागणार आहे, नारळाला जास्त पाणी लागणार आहे. तिन्हीलाही पाणी जास्त लागतंय, पण आळू एकदम उंचीला कमी, केळी त्यापेक्षा जास्त, नारळ अगदी जास्त. ओके. पाणी जास्त लागणार. परत आळूला स्टेम आहे, वर लिव्ज आहे, म्हणजे त्याची रचनाच वेगळी. केळीला काय, स्टेम आहे, लिव्ज मोठे मोठे आहेत त्याचे. नारळाचा आणखीच वेगळा, म्हणजे प्रत्येकाचे कशा पद्धतीनं व्हायचं. कंबाईन टाईप कंपाऊंड लिव्ज नारळाचे, केळीचं नुसतं सिंपल लिव्ज आहे, आळूचं पण सिंपल लिव्ज वगैरे. मग हे टाईप आहे. इथं कनेरीचं झाड आहे, परत इथं शेवग्याचं झाड आहे, मँगो काय काय दिले माहित नाही, इथं वडाचं झाड आहे. म्हणजे सगळे व्हरायटी तुम्हाला लक्षात येईल आपल्या आजूबाजूला पाहिल्या. What are the similarities between a mango, a banyan and a tamarind tree? म्हणजे चिंचेचं झाड, आंब्याचं झाड आणि वडाचं झाड यामध्ये सिमिलॅरिटीज काय काय आहे? तुम्हाला काय सिमिलॅरिटी सांगता येतील का? तर ते सांगायचे. सी सम सिमिलॅरिटी काय आहेत बघा. सम प्लांट्स ग्रो टॉल, म्हणजे हे सगळ्या वनस्पती, हे जे प्लांट्स आहेत काय आहेत, खूप उंच वाढत आहेत. देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग, त्याची खोडं खूप हार्ड आणि स्ट्रॉंग आहे. दे हॅव ब्रँचेस ॲट सम हाईट अबव द ग्राउंड, त्या झाडाखाली आपल्याला बसता येतं, एवढ्या उंचीवर त्याला ब्रँचेस चालू होतात. दे बिअर फ्लॉवर्स अँड फ्रूट फॉर मेनी इयर्स, खूप वर्ष ते फळं आणि फुलं देतात. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज, आणि अशाला काय म्हणतात, ट्रीज असं म्हणतात. आणि ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरेनियल, दॅट इज दे लाईव्ह फॉर मेनी इयर्स. पेरेनियलचा अर्थ काय, तर खूप वर्ष जगतात, म्हणजे खूप आयुष्य असणाऱ्या या प्लांट याला काय म्हणायचं आपण, ट्रीज. राईट. ट्रीज आर पेरेनियल. देन स्त्रब्स म्हणजे काय आता बघूया. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन हिबिस्कस, ओलेंडर अँड लँटाना प्लांट्स. ठीक आहे. तर या प्लांट्समध्ये श्रब म्हणजे काय, सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड, या जमिनीपासून वाढतात. ते गिव्ह आउट ब्रँचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड, जमिनीपासूनच त्याला खूप साऱ्या ब्रँचेस फुटतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज, झाडांपेक्षा ते कमी उंचीचे असतात. बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम, तरी देखील त्याचं स्टेम काय असतात, हार्ड असतात. द ओलेंडर, हिबिस्कस, लँटाना म्हणजेच कोरांटी अँड रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू 2 to 3 मीटर्स, 2 ते 3 मीटर जगतात, वाढतात. राईट. पुढे बघूयात आता. फेनोग्रिक अँड पेरिविंकल प्लांट्स, म्हणजे हे हर्ब्स मध्ये, म्हणजे तण ज्याला म्हणतो आपण त्या लेवलचे आहेत.
हर्ब्स ग्रो 1 ते 1.5 मीटर टॉल, म्हणजे 3 फुटापर्यंत उंचीचे असतात ते. द स्टेम ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर्ड टू दोज ऑफ ट्रीज अँड बसेस. हे बाकी ट्री सारखे आणि श्रब सारखे हे स्ट्रॉंग असतात का नाही, गवतासारखे असे एकदम पातळ, बरोबर. हर्ब्स मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ ऑर अप टू 2 इयर्स. आणि हे जे गवत आहे याचं आयुष्य कमी असतं, 1 ते 2 वर्षापर्यंत, राईट. So according to size, height of their stems, plants can be classified into 3 types: trees, shrubs and herbs. 3 प्रकार तुम्हाला कळले. ट्रीजचं उदाहरण काय आहे? वड, ओके, मँगो. श्रबचं उदाहरण काय आहे? हिबिस्कस, ठीक आहे, किंवा लँटाना हे. आणि हर्बचं उदाहरण काय आहे? हे फेनुग्रीक, किंवा पेरिविंकल. हे कशाचं उदाहरण आहे? हर्बचं. Have you seen wines like the pumpkin, the railroad creeper, कवळी, watermelon or the grapevine? How do they grow? आता हे वाईनचा अर्थ काय? वाईन म्हणजे वेल, बरोबर. तर असं वेल पाहिलेत का? कशा कशाचे पाहिलेत तुम्ही? आपल्या इथं भोपळ्याचे पाहिलेले आहेत, कलिंगडाचे पाहिलेले आहेत, द्राक्षांचे पाहिलेले आहेत, राईट. तर पंपकिन म्हणजे भोपळ्याची पाहिलेले आहेत. सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोईंग. आणि याला हे करण्यासाठी आपण फाउंडेशन म्हणतो किंवा लाकडाला बांधतो, बरोबर आहे, त्या वेलीला. म्हणजे याला सपोर्टची गरज आहे, नाहीतर ते काय होणार? जमिनीवर पसरणार. क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट्स. आणि काही जणांचे काय असतात? हवेतच त्याची मुळं असतात. हॅव यू सीन द कुकुंबर टेंड्रिल्स दॅट लुक्स लाईक अ स्प्रिंग. आणि काकडीला असं हे इथं 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 दिसतंय हे जे झाड आहे ना ग्रेपचं किंवा पंपकिनचं कशाचं, त्याला इथं असे टेंड्रिल दिसत आहेत. टेंड्रिल म्हणजे या काकडीच्या वेलाला असं पुढे पुढे असं आलेले असतात, असं मुळासारखं, आणि ते त्याचा सपोर्ट घेऊन असं वर जात असतं. ऑफ व्हॉट यूज कुड दे बी. तर ते काय, आजूबाजूला काय सपोर्ट आला की त्याला असं वेढा घालतात आणि त्या सपोर्टनं असं वर जातं. त्याला काय म्हणतात? टेंड्रिल्स, ठीक आहे. ऑफ व्हॉट यूज दे बी. आता यूज तुम्हाला कळला. टच द स्टेम ऑफ एनी वाईन्स, व्हॉट डू यू फील. आणि त्याचं स्टेम जर पाहिलं म्हणजे वेलीचं कोणत्या, तर ते कसं असतं? मऊ असतं. सो द स्टेम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल, सॉफ्ट अँड ग्रीन, बरोबर. इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ सपोर्ट. आणि ते सपोर्टनंच वर वाढतात, राईट. आता हे क्रीपर आणि क्लाइंबरचं चित्र होतं. लास्ट पॉइंट यातला, how many years do crops like बाजरा, wheat, corn, radish, marigold lives. बाजरी किंवा गहू किंवा मका हे किती दिवस जगतात? मग याला जगणं म्हणजे लाईफ सायकल आलं. सो द लाईफ सायकल ऑफ प्लांट लाईक ज्वार, सनफ्लॉवर इज कम्प्लिटेड इन 1 year. 1 वर्षाच्या आतले आहेत. दीज प्लांट्स आर कॉल्ड अॅन्युअल्स. याला काय म्हणायचं? अॅन्युअल्स म्हणायचं. 1 वर्षापर्यंत जगलं की अॅन्युअल. The life cycle of plants like carrot, beetroot is of 2 years. जे गाजर आणि बीटरूट जे असतात त्याचं आयुष्य किती आहे? 2 वर्ष. तर त्याला काय म्हणायचं मग? बायएनियल्स, राईट. हे अंडरलाईन करा, लिहून ठेवायचं. 1 वर्षासाठी अॅन्युअल्स प्लांट, 2 वर्षासाठी बायएनियल्स प्लांट. आणि श्रब्स लाईक हिबिस्कस अँड ओलेंडर अँड ट्रीज लाईक मँगो, गुलमोहर live for several years and bear flower and fruits. They are called perennials. म्हणजे अनेक वर्ष जगणार, ठीक आहे. तर त्याला पेरेनियल्स. हे तिन्ही वर्ड्सला अंडरलाईन करा: अॅन्युअल्स, बायएनियल्स अँड पेरेनियल्स. 1 वर्ष, 2 वर्ष, अनेक वर्ष, राईट. According to the period of their life cycle, plants are classified into annuals, biennials and perennials. सांगता येतील तुम्हाला आता? To which part of plants are butterflies and insects attracted? सांगा, फुलपाखरांना कोणता पार्ट आवडतो? ऑब्वियसली फ्लॉवर. So plants that bear flowers are called flowering plants, while the plants that never bear flowers are called non-flowering plants.
जे कधीच फुलं देत नाही त्यांना काय म्हणायचं, नॉन फ्लॉवरिंग. सो नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट स्टेम लिव्स. ज्याला फुलंच येत नाहीत त्याला रूट स्टेम लिव्स असले पार्ट असत नाही. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोडस्टल्स अँड मशरूम्स. मशरूम कशामध्ये येतं? मशरूम आता बागेत वगैरे उगवत आहे बघा. हा, खूप पाऊस पडला तिथे हे असले की उगवत, त्याला छत्रे म्हणतो आपण, बरोबर. व्हॉट टाईप ऑफ प्लांट इज द फिग. फिग मला पण नाही माहिती. डू फर्न्स, आल्गी, मनी प्लांट बिअर फ्लॉवर्स. मनी प्लांट म्हणजे पाण्यात वाढणारे असतात, आल्गी म्हणजे शेवाळ असतात, फर्न पण असतात. तर हे त्याला फ्लॉवर्स असतात का? हे असं अनेक प्रश्न आपल्याला हे पुस्तकातून विचारले जातात. आपण त्याच्यावर काय करायचं, विचार करायचा. आता इथं माहिती बघा. द वर्ल्ड लार्जेस्ट फ्लॉवर इज फाउंड इन इंडोनेशिया. इंडोनेशियामध्ये सगळ्यात मोठं जगातलं फ्लॉवर सापडलं. द डायमीटर ऑफ द फ्लॉवर ऑफ द प्लॅन्ट रॅप्लेसिया आर्नोल्डी इज अबाउट 1 मीटर. 3 फूट. 3 फूट लक्षात घ्या. एवढं मोठं काय होतं, एक फूल होतं. सो द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवर, म्हणजे तुम्ही आता खाली बसलाय ना, त्या बसलेल्या 2 फरशा म्हणजे 3 फूट असं एवढं मोठं फ्लॉवर. and the smallest world's flower is of the plant called Olphia or duckweed. Its diameter is as small as 0.5 millimeter. आपल्या पट्टीवरच्या रेषा असतात का, तर त्या 2 रेषेपेक्षाही अर्धा असं पण फ्लॉवर. म्हणजे हे बघा, हे बोट आहे. हे जे चित्र दिसतंय ना तुम्हाला, हे चित्र काय आहे, हे बोट आहे. बोट आपलं कसलं बोट, हे फिंगर, राईट. आणि या फिंगरवर किती फ्लॉवर आहेत विचार. तर हे काय, वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवर. ओके. मग याच्यावरून तुम्ही विचार करायचा आहे की अशा पद्धतीने ह्या प्लांट आहेत. या प्लांट कुठं वाढत आहेत? पाण्यामध्ये वाढणारे, राईट. पाण्यामध्ये वाढणाऱ्यांचे प्रकार किती आहेत ते बघायचे आहेत. तशा पद्धतीने जमिनीवर वाढणारे हे अशा पद्धतीचे प्लांट या वाळवंटात वाढणारे आहेत. ह्या प्लांट कुठे वाढत आहेत ते बघायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे प्लांटचं क्लासिफिकेशन आपण पूर्ण केलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करायचं, डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आपण सुरुवात करू. ठीक आहे. बहुतेक तुम्हाला हे सगळं समजलं असेल. पुन्हा पुन्हा रीड करा आणि याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायला लागा. तुम्हाला नक्कीच हे एक्झामसाठी सोपं जाईल. आणि तुम्ही कायम आता प्लॅन्स पाहताना वगैरे तुम्ही याचा विचार करणार क्लासिफिकेशनमध्ये की हे काय आहे ते काय. ठीक आहे. थँक्यू.